डॉक्टर लालासाहेब रावसाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर। आपण आज एका नाविन्यपूर्ण ज्वारीच्या वाणाची माहिती घेणार आहोत आणि ज्याचं नाव आहे परभणी शक्ती। हा परभणी शक्ती हा वाण जो आहे तो मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि इक्रिसॅट हैदराबाद यांच्या संयुक्त संशोधनातून विकसित झालेला आहे 2018 साली। या वाणाची वैशिष्ट्ये असं आहेत की या वाणामध्ये लोहाचं प्रमाण जे आहे ते 45 ppm इतकं आहे आणि झिंकचं प्रमाण जे आहे ते 35 ppm इतकं आहे। म्हणजे लोह आणि झिंक यांनी एनरिच असा हा वाण हा परभणी शक्ती आहे। हा 120 दिवसामध्ये येतो आणि 30 ते 35 क्विंटल पर्यंत याची उत्पादकता आहे। तर हा वाण मला वाटतं शेतकरी बंधूंनो मोठ्या प्रमाणावर लावायला हरकत नाही, कारण भविष्यामध्ये आपली कुपोषणाची जी समस्या आहे त्याच्यावर मात करण्यासाठी हा वाण खूप उपयुक्त आणि भरोसेमंद असा ठरणार आहे। आपण बघतोय की सोलापूर जिल्हा आणि इतर जिल्ह्यामध्येही ज्वारीचं खूप मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं आणि ज्वारीच्या पारंपरिक जाती आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणावर लावल्या जातात। मात्र एक नवीन आणि ज्याला आपण म्हणू की अन्नद्रव्यांनी भरघोस अशा जातीची आपण माहिती घेणार आहोत आणि ती जात म्हणजे ज्वारीची परभणी शक्ती, ज्याला PVK 1009 असंही म्हटलं जातं। ही जी जात आहे ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व इक्रिसॅट हैदराबाद येथून 2018 रोजी प्रसारित झालेली आहे आणि ही जात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी शिफारस करण्यात आलेली आहे। या जातीचं खरं वैशिष्ट्य असं आहे की लोहाचं प्रमाण हे 45 ppm व जस्ताचं प्रमाण हे 32 ppm इतकं आहे आणि प्रथिनं ज्याला प्रोटीन्स आपण म्हणतो याचं प्रमाण 11.9% इतकं आहे आणि ही जात 120 ते 125 दिवसामध्ये काढणीस तयार होते। तसंच या जातीचं सरासरी उत्पादन हे 30 क्विंटल प्रति हेक्टरी याच्यापेक्षा जास्त आहे। तर ही जात शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या शेतावर घ्यायला हरकत नाही। आम्ही बार्शी तालुक्यामध्ये काही शेतकऱ्याच्या शेतावर ही जात घेतली होती, तर याचं अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न किंवा उत्पादन आपल्याला आलेलं दिसतं आणि याला बायोफोर्टिफाईड व्हरायटी असं आपण म्हणतो की ज्यामध्ये लोहाचं प्रमाण आणि जस्ताचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे, की जी सध्या आपण बघतो की लोहाची कमतरता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला लहान मुलं असतील, महिला असतील याच्यामध्ये जाणवते आणि या जातीचा जर आपण अंतर्भाव केला तर आपल्याला लोहाची कमतरता, जस्ताची कमतरता जाणवणार नाही। म्हणून ही जी जात आहे हिचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची गरज आहे आणि निश्चितच मला वाटतं की शेतकऱ्याला या जातीचं महत्त्व समजल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ही जी जात आहे तर हिचा शेतकरी वापर केल्याशिवाय राहणार नाहीत आणि निश्चित या जातीच्या लागवडीमुळं आपल्याला जी समस्या आहे, विशेषतः मालन्यूट्रिशनची जी समस्या आहे, तर या समस्येवरही काही अंशी मात करण्यासाठी ही जात खूप उपयोगाला ठरणार आहे। तर शेतकरी बांधवांनी ही जात येत्या हंगामापासून लावायला हरकत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला।